नमस्कार. आजचा विषय आहे मराठीशी संबंधित अभिवचने जाहीरनाम्यात देण्याचे टाळणाऱ्यांचं नेमकं काय करायचं. हा एक मोठा प्रश्नच आहे. आणि हे प्रश्न कोण निर्माण करतं? जे जाणीवपूर्वक मराठी विषयाकडे, माध्यमाकडे, मराठीशी संबंधित समस्या, अडचणी, मागण्या, निवेदनं, सूचना याच्याकडे जाणीवपूर्वक सातत्याने दुर्लक्ष करतात. त्यांनी निर्माण केलेले हे प्रश्न असतात. त्यांनी असं केलं नाही तर आपल्याला या विषयावर बोलायची गरज पडणार नाही. पण ते वारंवार आपल्याला असं बोलायला लावून एका दृष्टीने उपकृत करतात की मराठी भाषिक समाजाला जागृत करण्याची सतत संधी ते आपल्याला कायम देत राहतात. याबद्दल आपण त्यांचे तसे पुन्हा आभारच मानले पाहिजेत. कधीतरी त्यांचंही उद्बोधन होईल, प्रबोधन होईल. कधीतरी त्यांनाही ही जी गरज आहे ही पूर्ण करावीशी वाटेल, अशी सद्बुद्धी त्यांचा ईश्वर त्यांना देईल असं आपण गृहीत धरू. तुर्तास आजचा विषय जो उद्भवतो आहे याचं कारण असं आहे की 2019 पासून मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी यांनी या व्यासपीठांवरून आम्ही हे व्यासपीठं जी आहेत ही वारंवार सांगितल्याप्रमाणे मराठी भाषिक समाजामध्ये मराठीच्या जतन संवर्धनासाठी काम करणारे जे विविध गट आहेत, संस्था आहेत, समूह आहेत, संघटना आहेत, या सगळ्यांचं एक प्रातिनिधिक अशी ही चळवळ आहे. त्या सगळ्यांच्या वतीने आपण बोलत असतो. त्यांचे हे समूह आहेत. आपण कुठेही आपलं व्यक्तिगत मत मांडत नाही. त्यामुळे हे मराठी भाषिक समाजाचं मत आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी ही तर महाराष्ट्रातल्या 200-250 सांस्कृतिक संस्थांची मिळून तयार झालेली आघाडी होती 2010 मध्ये. त्यामुळे महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व विभागीय पातळीवरचं, स्थानिक पातळीवरचं आणि महाराष्ट्रातल्या मराठी विषयक काम करणाऱ्या संस्था, संघटना, मान्यवर व्यक्ती, कार्यकर्ते या सगळ्यांची ही मतं आपण शासनापर्यंत, राजकीय पक्षांपर्यंत, नेतृत्वापर्यंत, कारण हे धोरण निश्चित करणार, धोरण राबवणार किंवा स्थगित ठेवणार, कायदे करणार आणि त्याचा अंमल करणार नाहीत. त्याच्यामुळे केवळ मराठी माणसाने आपसात मराठी बोललं म्हणजे मराठी जगली या भाबड्यापणावरती आणि ही अराजकीय भूमिका जी आहे तथाकथित, तेवढ्याने मराठीचं जतन संवर्धन होणार आहे अशा भ्रमात मराठी भाषिक समाजाला ठेवण्याचा जो उद्योग आहे काही लोकांचा, सुशिक्षितांचाही आहे, त्यापासूनही सावध असलं पाहिजे. कारण शेवटी भाषा, साहित्य, संस्कृती, त्याचं जतन संवर्धन याच्यात राज्याची काहीच भूमिका नाही. जनप्रतिनिधींची, आपण ज्यांना निवडून देतो, विधिमंडळाची, संसदेची, त्यांची काहीच भूमिका नाही असं होत नाही. त्यांच्याच करते नाकर्तेपणामुळे भाषेची स्थिती ही होत असते. कारण त्या पद्धतीची धोरणं असतात. त्यामुळे गेल्या 15-20 वर्षापासून मराठी भाषिक समाजाचं मराठीच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये हे जे उद्बोधन, प्रबोधन वेगाने करावं लागलं, होत गेलं आणि त्याला माध्यमांनी, वृत्तपत्रांनी सहकार्य केलं. याचं महत्त्वाचं कारण काय होतं? आपल्याला हे का करावं लागतं? ही व्यासपीठं का उभी करावी लागतात? 100-100 वर्षाच्या, 80-80 वर्षाच्या विभागीय पातळीवरच्या साहित्य संस्था असताना, त्यांचं एक महामंडळ असताना, तथाकथित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि तिच्या तथाकथित शाखा असताना तुम्हाला आम्हाला हे काम का करावं लागतं? हा प्रश्न त्यांना पडत नाही आहे, हा आपल्याला पडलेला आहे. हे यासाठी करावं लागतं की या संस्था ज्यासाठी निर्माण झाल्या ते काम करणं गेल्या 20-25 वर्षापासून त्या पूर्ण विसरून गेल्या आहेत. त्या शासनाच्या असो की आपल्या सेवाभावी संस्था असोत, धर्मादाय संस्था असोत, त्या सगळ्याच उत्सवी, व्यासपीठीय, पारितोषिक, लाभ, स्वार्थ, पद यामध्ये इतक्या लिप्त झालेल्या आहेत की एक वार्षिक साहित्य संमेलन, काही पारितोषिकांचं, संस्थांचं वाटप आणि काही व्यासपीठीय कार्यक्रम या व्यतिरिक्त गांभीर्याने भाषेसाठी, संस्कृतीसाठी काही करण्याचं, शासनाला जाब विचारण्याचं
मराठी भाषिक समाजाला मराठीच्या संबंधात संघटित करण्याचं, त्याचा एक दबाव राज्यकर्त्यांवरती निर्माण करण्याचं आणि त्यांच्याकडून काही करून घेण्याचं, हे त्यांच्या घटनेत लिहिलेली आहेत कामं सगळी, त्यांनी करायची कामं आहेत, त्याच्याकरता संस्था निर्माण झाल्या आहेत. पण दुर्दैवाने ज्याला इंग्रजीत डिफंक्ट म्हणतात, असून नसून सारख्या, तशा झाल्यामुळे गेल्या 15-20 वर्ष आणि मराठीशी संबंधित बाबींची, प्रश्नांची, समस्यांची तीव्रता वाढल्यामुळे हे लोक एकत्र आले सगळे आणि त्याला वाचा फोडण्याचं काम आपण करतो आहोत. तरीही तथाकथित संस्था ज्या आहेत या मूग घेऊनच आहेत, त्या भूमिका घेतच नाहीत. वेळप्रसंगी आपल्याला सहकार्य करतात, याच्याबद्दल आपण त्यांचे आभारीच असतो. पण समाजात मराठीच्या भाषेच्या भाषिक राज्यामध्ये जतन संवर्धनासाठी तर कोणीच काही केलं नाही आणि राज्यकर्त्यांवर कोणाचाच जर दबाव राहिला नाही, तो नव्हता म्हणूनच 10 वर्ष अभिजात दर्जा मिळाला नाही ना. तो आपण वाढवला 10 वर्षात म्हणून तो मिळाला. सरकारने काहीच केलं नाही. सरकारने तर दिलेले आश्वासनही पूर्ण केले नाहीत. पण त्या सरकारांना ज्यांनी 10 वर्ष अडवून धरला त्यांनाही मराठी भाषिक समाज भाषेच्या संबंधामध्ये 15-20-25 वर्षापूर्वी उदासीन होता तेवढा आज नाही, हे लक्षात यायला लागलं ना. त्यांची स्वतःची इंटेलिजन्सचे रिपोर्ट असतात, त्यांच्या पक्षांचे सर्वेक्षणं असतात, त्यांच्या तथाकथित श्रेष्ठींपर्यंत मतं पोचवणारी, तेव्हा कुठे हे निर्णय होतात. नाही तर 10 वर्ष तर अडवून केलीच होती ना अभिजात दर्जासाठी मराठीच्या. 2019 पासून साधारण आपण 2015-16 पासून गेले 10 वर्षात हा वेग फार वाढवला. त्याच्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचं, प्रशासनाचं, निर्णयकर्त्यांचं, धोरणकर्त्यांचं, राज्यकर्त्यांचं याचंही खूप उद्बोधन होत गेलं आहे. ते आपल्या पत्रांची उत्तरं देऊन न देऊ, पण त्यांनाही कळत गेलेलं आहे ना की जनमानस काय आहे, आणि हे त्यांना कळावं याच्यासाठीच आपले हे प्रयत्न आहेत. ते शासन मागेल तेव्हा आपण सहकार्य करतो. शासन मागतच नाही, तुम्ही सहकार्य कुठून करणार? जे मागेल, जेव्हा मागेल, जितकं मागेल तेवढं आपण आनंदाने करू. शासन आपलं आहे, राज्य आपलं आहे, फक्त राज्यकर्त्यांचं नाही आहे, हे आपण त्यांना वारंवार सांगत असतो. गेल्या 2019च्या आधी कर्नाटकमध्ये जी निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीत पहिल्यांदा या देशामध्ये पक्षांचे जाहीरनामे जे असतात त्याच्यामध्ये एका प्रमुख राष्ट्रीय पक्षाने, स्थानिक नव्हे, राष्ट्रीय पक्ष सहसा प्रादेशिक भाषेंकडे दुर्लक्ष करत असतात, कारण त्यांना संपूर्ण देशभर आपला पक्ष वाढवायचा, टिकवायचा असतो, सगळ्याच भाषिकांना उपकृत करायचं असतं. पण आता त्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे की त्या भाषिक राज्यामध्ये, भाषिक राज्यात निर्माण झाली त्या भाषेच्या जतन संवर्धनासाठी किती काळ दुर्लक्ष करणार तुम्ही मतांच्या, सत्तेच्या राजकारणासाठी. भाषेच्या जतन संवर्धनाचं सांस्कृतिक राजकारण केल्याशिवाय याच्या पलीकडे पर्याय नाही. हे 2019च्या आधी कर्नाटकमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये कन्नड भाषेशी संबंधित भाषा, साहित्य, संस्कृतीची काही अभिवचनं दिली गेली. त्या समाजामध्ये अभिवचनं देण्या इतका दबाव हा त्या भाषिक समाजांनी निर्माण केलेला होता, तेव्हा ती दिली गेली. ती काही आपोआप नाही, उपकृत नाही केलं जाहीरनामे अभिवचनं देऊन पक्षांनी, त्यामुळे ती द्यावी लागली. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये हे राज्य निर्माण झाल्यापासून कोणताही पक्ष असो, भाषा, साहित्य, संस्कृती, मराठी शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठी राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणी, सार्वजनिक ठिकाणी शासकीय व्यवहारामधली मराठी, न्यायालयीन मराठी, या सगळ्याकडे प्रचंड घोर अक्षम्य असं दुर्लक्ष सगळ्याच पक्षांच्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. कोणीच त्याला अपवाद नाही आहे. एक बहुजनांच्या सत्तेच्या नावावरती बहुजन सामंतवादी असं राज्य हे सगळ्या पक्षांनी बनवलं.
हे आपण सतत सांगतोय, पाहतोय. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर एक जनजागृती भाषेच्या संबंधामध्ये, आणि ही करण्याची सुरुवात युनेस्कोनी केली खरं म्हणजे, मातृभाषा दशक जाहीर करून. आणि आपल्या सदस्य राष्ट्रांवरती त्यांच्या धोरणांमधून मातृभाषेतून शिक्षण, मातृभाषा माध्यमातून शिक्षण हा दबाव युनेस्कोने निर्माण करून सुद्धा आपलं राज्य काही त्याला फार बदलं नाही. कागदपत्रे फक्त त्या तरतुदी झाल्या, प्रत्यक्ष अंमल त्याच्यावर. कारण तो दबावच आपल्या समाजांमधून जसा खाली दक्षिणेतल्या भाषांचा आहे, तिकडे पूर्वोत्तर भाषांचा आहे, तसा मराठी भाषिकांचा नव्हता. नाही, थोडाफार या 10-15-20 वर्षात आपल्या सततच्या या प्रयत्नांमुळे तो निर्माण होतो आहे. हे कशावरून सिद्ध होत आहे? त्याचं निदर्शक एकच आहे, ते आहे पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या विषयांवरती अभिवचनं देण्याची गरज राजकीय पक्षांना सत्ताप्राप्तीकरता पडते, ते विषय हे त्यांच्यापर्यंत जनतेच्या दबावामुळे पोचलेले असतात. आणि अशी अभिवचनं दिलं जाणं हे त्याचं निदर्शक असतं त्या समाजाच्या, त्या संबंधातल्या जागृतीचं. आणि म्हणून आपण अशी अभिवचनं 2019 पासून प्रत्यक्ष जाहीरनाम्यात मागायला लागलो. अभिवचन ही कमिटमेंट आहे, आणि कमिटमेंट जर पूर्ण केली नाही तर ती तुम्ही पूर्ण केली नाही हा ठपका त्यांच्यावर ठेवता येतो. तो अभिवचनं देत नव्हते तोपर्यंत आम्ही असं म्हटलंच नव्हतं असं म्हणायला मोकळे होते. अभिवचनं म्हणजे तुम्ही त्या अभिवचनावरती तो करार करून मत मागताय लोकांचं, आणि तुम्ही त्याला जबाबदार आहात ते करून देण्याला, जे अभिवचन दिलं आहे ते. अन्यथा लोक तुम्हाला घालवायला तयार राहतील, हा त्याचा अर्थ होतो, आणि हे तुम्ही मान्य करता. 2019 पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपण जे काम मराठीचं करतो आहोत त्या संबंधामध्ये उद्भवलेले जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, आपली निवेदनं आहेत, अनेक ठराव आहेत, सूचना आहेत, तज्ज्ञांच्या सूचना आहेत, त्या सगळ्यांकडे जे दुर्लक्ष आहे, त्या सगळ्या विषयांचं आपण जे प्रतिनिधित्व करतो आणि सतत पाठपुरावा त्याचा करत असतो वेळोवेळी, त्याच्याशी संबंधित आपण अनेक आश्वासनं, अभिवचनं ही जाहीरनाम्यात सगळ्या पक्षांना पत्र लिहून मागितली होती. त्याच्या आधी खरं म्हणजे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आपण सगळ्या पक्षांचा भाषा, साहित्य, संस्कृती, माझा पक्ष, माझी भूमिका म्हणून एक चर्चासत्र घेणार होतो, पण ते झालं नाही. त्यामुळे आम्ही सरळ पत्रव्यवहार सुरू केला आणि पत्र पाठवली, सगळे विषय कळवले, सगळ्या पक्षांना कळवले. 2019 सुद्धा महाविकास आघाडी नावाने जे 3 पक्ष एकत्र आले होते, त्या 3ही पक्षांनी मिळून एकूण 9 अभिवचनं त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये दिलेली होती. आपण अनेक मागितली होती, पण आपल्याला 9 पहिल्यांदा मिळाली. हा मराठी भाषिक समाजाच्या भाषा विषयक जागृती, प्रबोधन, उद्बोधन, जतन, संवर्धनाच्या चळवळीचा एक मोठा पुढचं पाऊल होतं. त्याही वेळेला स्थानिक पातळीवरती असलेला राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रातला म्हणजे काँग्रेस हा महाविकास आघाडीचा पक्ष, त्यामुळे ती मिळाली होती. कर्नाटकात सुद्धा त्या पक्षांनी स्थानिक पातळीवरती म्हणजे राज्य पातळीवरती दिलेली होती. पण हे 3 पक्ष जर सोडले महाविकास आघाडीतले, त्यावेळेला अविभाज्य शिवसेना होती, अविभाज्य राष्ट्रवादी पक्ष होता. आजच्यासारखे त्यांचे 2-2 तुकडे झालेले नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीत असलेले म्हणजे आज ते जे 3 होते त्याचे आज 5 पक्ष झाले आहेत. त्यातले 2 महायुतीत आहेत आणि 3 महाविकास आघाडीत आहेत. त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा अभिजात दर्जाच्या संबंधी आपण ठाम आश्वासन निसंदिग्ध शब्दात मागितली होती, आणि ती इंडिया आघाडीने दिली होती आपल्याला. आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा आपण सगळ्यांना पत्र लिहून, सगळ्या पक्षांना, सगळ्या पक्षप्रमुखांना आपण एकूण 16 अभिवचनं मागितली होती मराठीशी संबंधित, ज्याच्यावर आपण वारंवार बोलतो आहोत. महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा परवा आला त्याच्यामध्ये या 16 अभिवचनांच्या व्यतिरिक्त गेल्या 10, 20, 25, 30 वर्षात आम्ही जे काही काम करतो आणि सातत्याने
जे मुद्दे सतत मांडतो आहोत आणि ज्या मुद्द्यांवर कधीही सरकारने पत्राची उत्तरं दिलेली नाहीत किंवा कुठल्याही राजकीय पक्षांनी प्रमुखांनी त्याच्यावर भाष्य केलेलं नव्हतं, त्या सगळ्या प्रश्नांची, त्या सगळ्या मुद्द्यांची दखल पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या यावेळच्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये घेतलेली आपल्याला दिसली. त्याच्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले, त्याचं स्वागतही केलं जाहीररित्या. माध्यमांमधून ते लोकांपर्यंतही पोचलं. त्याच्या आधी आपलंही हे सगळं वृत्तपत्र आणि माध्यम लोकांपर्यंत पोचवतातच आहे. आपण मागितलेल्या 16 अभिवचनांपैकी त्यात काहीही अभिवचन देण्याचं टाळलं असलं महाविकास आघाडीनेही, तरीही एकूण 27 अभिवचनं पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात आणि देशाच्या इतिहासात भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षण आणि राज्यभाषा, माध्यम, ग्रंथ, पुस्तकं, ग्रंथव्यवहार, ज्या बाबी आपण गेले अनेक वर्ष सरकारकडे लिहितो आहे, पाठपुरावा करतो आहे, त्याच्यावरती पहिल्यांदा आश्वासनं मिळालेली आहेत. ही अतिशय आनंदाची, स्वागतार्हच बाब आहे. त्याबद्दल आपण आभारीच आहोत त्यांचे. हे कशामुळे घडलं? हे आपल्या पाठपुराव्यामुळे घडलं. सातत्याने आपल्या आणि आपल्याच पाठपुराव्यामुळे घडलं, हे महत्त्वाचं आहे. जे राजकीय पक्ष नाही आपण, जे आपण विभागीय साहित्य संस्था नाही, जे आपण महामंडळ नाही, जे आपण नाट्य परिषद नाही, अशा समूहांच्या, अशा संस्थांच्या, अशा संघटनांच्या, अशा चळवळीच्या दबावामुळे मराठी भाषिक समाजामध्ये जी काही जागृती झाली असेल, त्याचं जे काही प्रतिबिंब राजकीय पक्षांपर्यंत पोचलं असेल, त्यातून घडलेली ही कृती आहे. हे निदर्शक आहे. मराठी भाषिक समाज, भाषा, साहित्य, संस्कृती, मराठी माध्यम आणि मराठीशी संबंधित सगळ्या मागण्यांच्या संबंधात आपण किती उद्बोधित, प्रबोधित करू शकलो आहे, त्याचं हे निदर्शक आहे. आणि हे मराठीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं यश आहे. सगळ्या प्रकारच्या सगळ्या संस्था, संघटना, समूह, या सगळ्यांचं हे सामूहिक यश आहे. हे मराठी भाषिक समाजाचं यश आहे. त्या अभिवचनांमधल्या किती अभिवचनांची पूर्ती होते हा नंतरचा मुद्दा आहे. पण एकदा तुम्ही कमिटमेंट केल्यावर, अभिवचन दिल्यावर, तुम्ही बांधील आहात ते पूर्ण करण्यासाठी. त्याचा आपण सतत त्या 9 अभिवचनांचा जसा आपण 2019 पासून पाठपुरावा करत राहिलो, त्याच्यामुळे 10वी पर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा कायदा करून घेता आला. त्याच्यामुळे अनेक म्हणजे भाषा, साहित्य, संस्कृती विषयक संस्थांची स्वायत्तता नष्ट करण्याचा उद्योग करणाऱ्या सरकारला थोपवता आलाय ना. या दबावामुळे निघणारे शासन निर्णय निघालेले नाहीत ना. त्याचे सरकारला अनेक गोष्टींमध्ये या दबावामुळे बॅकफूटवर यावं लागतं ना. पाहिजे ती मनमानी करता येते असं नाही आहे. अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची मनमानी रोखण्यामध्ये सुद्धा हा दबाव खूप कमी आलेला आहे. तिथेही काही चांगले अधिकारी आहेत ना समंजस प्रशासनामध्ये सुद्धा, समजावून सांगणारे. त्यांनाही बळ मिळतं मराठीच्या जतन संवर्धनासाठी, त्यांच्याही भूमिकांना. चांगल्या माणसांच्या मागे चांगल्या माणसांचा दबाव ही लोकशाहीमध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे आता जी अभिवचनं दिली गेली, ज्या पक्षांनी दिली, त्याच्या व्यतिरिक्त जे पक्ष आहेत, जे महायुती नावाने एकत्र आले आहेत, यांनाही सत्तेसाठी मतं पाहिजे आहेत. अनेक योजना त्यासाठी त्यांनी आणल्या, जाहीर केल्या. काय जे काही आले ते शासन निर्णय काढले, मग ते पूर्णच्या पूर्ण मागेही घेतले, संकेतस्थळावरून काढूनही टाकले. जो काही घोळ गोंधळ घातला गेला असेल, पण तुम्हाला मत पाहिजे, सत्ता हवी आहे, मत द्यायचं आहे. पण महायुतीतल्या एकाही पक्षांनी, म्हणजे महाविकास आघाडीतले पक्ष सोडले तर कोणीही, त्याच्या मोठमोठ्या बातम्या येऊन गेले. सकाळमध्ये कालच्याच बातमी आहे, आजच्याच, मराठीच्या हिताचा पुळका केवळ महाआघाडीला. जाहीरनाम्यात 17 अभिवचने, महायुतीसह इतरही अनेक पक्षांची अनास्था. मोठी बातमी आहे, लहान नाही आहे, अनेक वाचकांपर्यंत पोहोचली आहे. का ही अनास्था? काहीच पक्षांना आस्था का निर्माण झाली आणि काहींना अनास्था का? अनास्था कोणाला निर्माण झाली आहे? ज्यांची केंद्रात सत्ता आहे.
आणि जे स्थानिक पक्ष केंद्राच्या सत्तेच्या कृपेने दिल्ली शरण आहेत त्यांची अनास्था आहे. म्हणजे एक प्रमुख राष्ट्रीय पक्ष ज्यांनी एक देश एक भाषा ज्याचं सूत्र आहे, ज्याच्यामुळे ज्यांना असं वाटलं की मराठीला अभिजात दर्जा दिला म्हणजे झालं, संपलं, आपण मराठीसाठी खूप काही काम केलं, त्याच्यामुळे आता मराठीसाठी काही करायची गरज नाही, अभिवाचनही द्यायची गरज नाही कोणतंच. मराठी भाषिक समाज आपल्याला अभिजात दर्जा दिल्यामुळे तसंच मत देणार आहे, कशाला द्यायची बाकीची अधिवेशनं. आता असं जर त्यांना वाटलं असेल तर त्यांचा हा भ्रम 2019 पासून सातत्याने आपण त्या पत्रांमध्ये सुद्धा सगळ्या पक्षांना लिहित आलो आहोत की मराठीशी संबंधित निसंदिग्ध शब्दामध्ये जे पक्ष, जे उमेदवार, जे कोणी निवडणुकीचे संबंधित असतील अभिवचनं देणार नाहीत त्यांना मत देऊ नये असं आम्ही आवाहन करणार आहोत. आणि आपण ते केलं, 19मध्येही केलं, 24च्या लोकसभेतही केलं, आताही केलं, अजूनही करतोच आहोत. आता मराठीबद्दल इतकी घोर अनास्था बाळगायची, मराठी राज्यामध्ये हिंदी विषय पहिलीपासून सक्तीचा करायचा, मराठीला अभिजात दर्जा दिला याच्या बदल्यामध्ये हिंदी सक्ती लादायची, आणि तरीही मराठी भाषिक माणसाची मतं मागायची. इतकं तुम्ही मराठी भाषिक समाजाला गृहीत धरता का? हे मराठी भाषिक समाजाला ठरवायचं आहे की आपण किती गृहीत धरू द्यायचं आहे आपल्याला कोणाला. मराठीबद्दल अनास्था दाखवणाऱ्यांचं नेमकं काय करायचं, ती अभिवचनं देणाऱ्यांचं काय करायचं, आम्ही तर आवाहन केलेलं आहे. त्या आवाहनाला कोणी किती प्रतिसाद द्यायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे, हे आवाहन आहे, हे मराठी भाषिक समाजाने ठरवायचं आहे. मराठी विषयक आस्था न दाखवणाऱ्यांनी हे मराठी भाषिक समाजाला गृहीत धरलेलं आहे की आपण मराठीसाठी काही केलं नाही तरी मराठी भाषिक समाज आपल्याला मत देणारच आहे आणि आपण सत्तेत देणारच आहोत. हे मराठी भाषिक समाजाने ठरवायचं आहे की त्यांचं हे मत बरोबर आहे की चुकीचं आहे. आम्ही तर सतत हे म्हणतो आहे की जोपर्यंत मराठीच्या प्रश्नावर एक नगरसेवक, एक आमदार, एक खासदार किमान निवडणूक मराठी भाषिक समाज हरवून दाखवत नाही त्याला, तोपर्यंत मराठीकडे कोणी डुंकूनही पाहणार नाही. आणि ही स्थिती निर्माण झाली म्हणून मराठीला अभिजात दर्जा द्यावा लागलेला आहे. निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या त्याच्या आधी तर अनेक निवडणुका होऊन गेल्या, त्यावेळेला नाही दिला गेला तो दर्जा, कारण ती स्थिती निर्माण झालेली नव्हती. त्यांच्या लक्षात आलेलं होतं आत्ता की ही स्थिती निर्माण झालेली आहे. मग ही जर तुमच्या लक्षात आलेली बाब आहे तर केवळ मराठीला अभिजात दर्जा दिला आणि बाकीच्या अभिवचनांकडे पूर्णपणे अनास्था दाखवली म्हणजे आपली सत्ता टिकणार आहे असं गृहीत धरून मराठी भाषिक समाजाला जे पक्ष चालले असतील त्यांचं काय करायचं हे मराठी मतदार ठरवतील. ते काय आपल्या हाती नाही आहे. आपण आवाहन केलेलं आहे कारण आपण मराठीचं जतन संवर्धन करणार आहे. आपला पक्ष मराठीचा आहे, मराठी असतेच आहे, मराठी जतन संवर्धनाचा आहे. बस एकच पक्ष आहे आपला, याला ना रंग आहे, ना झेंडा आहे, ना कोणती दुसरी विचारसरणी आहे. एकच विचारसरणी आहे, मराठीचं जतन संवर्धन, मराठी भाषिक राज्याच्या उन्नती विकासासाठी, सर्वसामान्य तळागाळातल्या माणसापर्यंत मराठी भाषेतून व्यवहार होण्यासाठी. हे मराठी भाषिक समाजाला जर मान्य असेल तर त्यांनी ठरवायचं आहे काय करायचं आहे पुढे, आपण कसा दबाव निर्माण करायचा आहे मराठीसाठी. येऊ घातलेल्या सत्तेवरती कोणाची येऊ, जी 16 अभिवचनं आम्ही मागितली आणि जी दिली गेलेली नाहीत ती कोणताही पक्ष, महाविकास आघाडी येऊ की महायुती किंवा अजून कोणी येऊ, त्याचा तर आम्ही पाठपुरावा करतच राहणार आहोत, ती मागतच राहणार आहोत. ठीक आहे, आम्ही सोडून नाही देणार आहे तुम्ही ही दिली म्हणून. ही तुम्ही दिली, चांगली गोष्ट केली, कारण वर्षानुवर्ष आम्ही हे मुद्दे मांडतो आहोत, त्याची तुम्ही दखल घेतली. खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, खूपच महत्त्वाचे आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजे का महत्त्वाचे आहेत. मराठीबाबत श्वेतपत्रिका काढा असं आम्ही म्हटलं होतं कित्येक वर्षापासून, ती काढली नाही म्हणून मराठी अभ्यास केंद्राला मराठीची अश्वेतपत्रिका काढावी लागली होती. आणि आम्ही ग्रंथालीतर्फे मराठी राज्यातलं मराठीचे वर्तमान नावाचा 450 पृष्ठांचा ग्रंथ संपादित केला जो श्वेतपत्रिके समान आहे. पण आता मराठी शाळांबाबत जी स्थिती निर्माण झाली आहे, ज्याचा आपण सतत पाठपुरावा करतो आहे, 14,000 मराठी शाळा बंद करणे, समूहीकरण, खाजगीकरण, दत्तकीकरण, अदानीकरण, ह्या धोरणाच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीने दिलेलं मराठी शाळांबाबत श्वेतपत्रिका काढणं, शाळांबाबतचा अर्थ सगळा आला, त्यात मराठी माध्यम आलं, मराठीचं अनुदानित विना अनुदानित शाळा आल्या,
शिक्षक भरती आली, कंत्राटी भरती आली, अशा अनेक गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. मराठीशी संबंधित, शाळांशी संबंधित जेवढं काही विश्व असेल, ही खूप मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत महाराष्ट्र राज्यात 64 वर्षात मराठी शाळांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सतत असूनसुद्धा तिच्याकडे ज्यांनी दुर्लक्ष केलं होतं हे सुद्धा राज्यावर राहिलेले पक्ष आहेत. त्यांनी दिलेलं अभिवचन आहे ते फार महत्त्वाचं आहे. सरकारी शाळांची गुणवत्ता वाढ. सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता नाही, ती फक्त खाजगी शाळांमध्ये आहे. म्हणून पालक खाजगी शाळांमध्ये जातात आणि म्हणून आम्ही खाजगीकरण करतो, हे म्हणणाऱ्यांनी बोध घेतला पाहिजे. सरकारी शाळांची, जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता वाढल्यावरती कोण जाणार आहे? त्याच्याजवळ पैसा आहे तोही जाणार नाही आहे जिथे गुणवत्ता नाही त्या खाजगी शाळेमध्ये. तिथे तर पात्र शिक्षकसुद्धा नाही आहेत. इथे पात्रताधारक शिक्षक असतात सरकारी शाळांमध्ये. यांचीच गुणवत्ता वाढली पाहिजे, हे तर आम्ही किती वर्षापासून म्हणतो आहे. त्याचं अभिवचन आहे. माय मराठीची प्रतिष्ठा उंचावणारी व्यापक धोरणे. म्हणजे काय? म्हणजे माय मराठीची प्रतिष्ठा घालवणारं आम्ही जे मराठी भाषा धोरण राज्यभाषा सल्लागार समितीने सरकारला दिलं फेब्रुवारी 2022 ते 56 पानाचं धोरण 12 पानाचं करून या सरकारने संकेतस्थळावर शासन निर्णय काढला. संकेतस्थळावर तर टाकलंच नाही अहवाल तो. ही माय मराठीची अप्रतिष्ठा होती, ही तज्ज्ञांची अप्रतिष्ठा होती, ही राज्यभाषा सल्लागार समितीची अप्रतिष्ठा होती. या पार्श्वभूमीवरती आम्ही जो पाठपुरावा करत होतो आणि आम्ही ही मागणी केलेली आहे त्या 16 अभिवचनांमध्ये की 56 पानाचं तज्ज्ञांनी दिलेलं जे धोरण आहे राज्यभाषा सल्लागार समितीच्या, ते जसंच्या तसं सरकारने व्यापक धोरण ते स्वीकारलं पाहिजे. त्या पार्श्वभूमीवरती माय मराठीची प्रतिष्ठा उंचावणारी व्यापक धोरणं आखणं, म्हणजे याच्यात भाषा धोरणाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी येतील नव्याने, हे नवं धोरण तयार होईल असं अभिवचन आहे ते. आणि एकच धोरण नाही, वेगवेगळी धोरणं वेगवेगळ्या बाबतीतली ज्याची गरज आहे. खूप महत्त्वाचं अभिवचन आहे ती. महाराष्ट्रासाठी नवे शैक्षणिक धोरण, ही तर आम्ही मागणी कित्येक वेळा करतोय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यापासून सांगतोय की केरळनी, तामिळनाडूनी सांगून दिलं होतं की आम्ही हे धोरण राबवणार नाही, ते आमच्या राज्याच्या भाषेच्या आमच्या भाषिक माध्यमाच्या हिताचं नाही. महाराष्ट्राची सत्ता दिल्ली शरण असल्यामुळे त्यांनी ताबडतोब लोटांगण घालून हिंदी सक्तीची केली आणि ते धोरण जसं तसं मान्य करायचा प्रयत्न केला. जे हिताचं नाही तुम्ही राज्य महाराष्ट्रात करतायत, हिंदी सक्तीची करायची आहे तर तुम्हाला जर मराठीची अभिवचनं द्यायची नाही आहे तर तुम्ही हिंदी भाषिक राज्यामध्ये जा ना, तिथे निवडणुका लढा, तिथे निवडून या, तिथे मतं मागा. मराठी भाषिक राज्यात कशाला मागता? मग मराठीची अवहेलनाही कराल, अभिवचनही देणार नाही आणि आम्ही मत द्यावं ही अपेक्षाही कराल, असं नाही चालणार. महाराष्ट्रासाठी नवे शैक्षणिक धोरण हे खूप महत्त्वाचं अभिवचन आहे. ज्या नव्या शैक्षणिक धोरणांमुळे ज्या अनेक घोळ होऊ घातलेले आहेत त्या सगळ्यांची नाकेबंदी करणारं महाराष्ट्राचं नवं शैक्षणिक धोरण, याचं एक अभिवचन आहे. मराठीचे अभ्यासक्रम बृहन महाराष्ट्रात आणि विदेशासाठी, हे काम राज्य मराठी विकास संस्थेचं आहे. त्यांना ते करू द्या असं आम्ही सतत सांगतोय. त्यांच्याकडून तुम्ही संमेलनं करून घेताय फक्त रिकाम्या खुर्च्यांसमोरची. ती सगळं मनुष्यबळ नको तिथे वापरताय. केवळ उत्सवी आणि व्यासपीठीय कार्यक्रमाला ते संस्थेला लावताय तुम्ही. पण त्याचं अभिवचन मिळालेलं आहे. आणि हे अजून महत्त्वाचं एक अभिवचन म्हणजे तज्ज्ञांच्या राज्य सल्लागार मंडळाची हे पहिल्यांदा घडतं आहे. त्याची पार्श्वभूमी काय आहे? विधान परिषदेमध्ये राज्यघटनेने दिलेल्या 5 क्षेत्रामधल्या राज्याला त्या 5 क्षेत्रातल्या प्रतिभेचा लाभ व्हावा याच्याकरता ज्या दिलेल्या 12 जागा आहेत राज्यपालांच्या, अनेक वर्ष झाली रिकाम्या आहेत आणि ज्याच्यावर महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीची जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. प्रतिभेचे, तज्ज्ञांचे दरवाजे सगळ्या राजकीय पक्षांनी आपसात त्या जागा वाटून घेऊन जे बंद केले होते आणि त्याविरुद्ध ही जी याचिका आहे त्या पार्श्वभूमीवरती हे अभिवचन आहे. कारण आम्ही त्या सरकारला वारंवार म्हटलं आहे की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र द्या उच्च न्यायालयामध्ये आणि ही जी याचिका आहे आपण निकालात काढू आणि तुम्ही सांगा की आम्ही राज्यघटनेप्रमाणे या सगळ्या नियुक्त्या करू. त्या होतील की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये
भाषा साहित्य संस्कृतीच्या शासनाच्या सगळ्या संस्था याचं खातेकरण करून त्यातल्या तज्ज्ञांकडून त्या ज्या चालवल्या जातात त्या त्यांच्या हातून काढून घेण्याची जी सगळी कारस्थानं झाली आणि ज्याच्या विरुद्ध आपण उठून उभं राहिलो आणि ज्याच्यामुळे ती थांबली, त्याचं खातेकरण झालं नाही, तो शासन निर्णय निघाला नाही, त्या संबंधातलं हे अभिवाचन आहे. आणि ते अभिवाचन हे सांगताय आपल्याला की तज्ज्ञांच्या राज्य सल्लागार मंडळाची स्थापना, म्हणजे तज्ज्ञांची जी अवहेलना गेल्या काही वर्षामध्ये राज्यांनी केलेली आहे प्रत्येक क्षेत्रातल्या, आणि तज्ज्ञांना पूर्ण बाजूला सारून मंत्री आणि अधिकारी प्रशासन यांच्या भरोशावरती राज्य करायचं, ही जी नवी राज्यपद्धत विकसित झालेली आहे, तज्ज्ञांच्या पत्रांकडे, मागण्यांकडे, सूचना निवेदनांकडे पूर्ण घोर दुर्लक्षच करायचं, त्याला कचऱ्याच्या टोपलीतच टाकायचं, त्या पार्श्वभूमीवरती हे अभिवाचन अत्यंत महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांचा राज्याच्या संचालनामधला जो सहभाग आहे, सगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ, ते कृषीचे असो, शिक्षणातले असो, अर्थतज्ज्ञ असो, भाषा साहित्य संस्कृतीतले असो, त्यामुळे हे जे सल्लागार मंडळ आहे हे खूप महत्त्वाचं सल्लागार मंडळ असणार आहे. प्रतिभावंतांचा, विद्वत्तेचा, तज्ज्ञांचा राज्य चालवण्यातला जो पूर्ण संबंध तोडून टाकला गेलेला होता, त्या पार्श्वभूमीवरती आहे हे समजून घेतलं पाहिजे की किती महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या अवहेलनेच्या पार्श्वभूमीवरती आहे हे अभिवाचन. आम्ही संविधान हा विषय पदवीपर्यंत शिकवला जावा ही मागणी जी लावून धरलेली होती, त्याचं एक अभिवाचन आहे अभ्यासक्रमामध्ये संविधान शिक्षण आणण्याचं. प्रत्येक म्हणजे गाव तिथे ग्रंथालय ही 40 वर्षापूर्वीची घोषणा आहे, ज्याचं आम्ही सतत 40 वर्ष झाले स्मरण करून देत असतो सरकारला प्रत्येक वेळेला, पण त्यात काही घडत नव्हतं. पहिल्यांदा पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक गावात पुस्तक विक्रीचे गाळे आणि ग्रामपंचायत तिथे पुस्तकांचं दुकान, म्हणजे ग्रंथव्यवहाराची वाढ, शासनाच्या ग्रंथ खरेदीची वाढ, पुस्तकांची वाढ, ग्रंथव्यवहाराला उत्तेजन, वाचन संस्कृतीला उत्तेजन, मराठीचा एकूणच व्यवहार वाढणं ही खूप आवश्यक गोष्ट होती. जिल्ह्याच्या ठिकाणी मराठी पुस्तकांची दुकानं जी महाराष्ट्रात नाही आहेत, सगळ्या महाराष्ट्रात मिळून दुकानं किती आहेत ललित साहित्याच्या विक्रीची, याची ग्रंथालय संघाकडून मागणी होत होती. आपण तर सततच करत होतो. त्याचं अभिवाचन आहे मराठीचं अर्थकारण बळकट करणे. आपण संस्कृती आधारित विकासाची संकल्पना मांडलेली आहे, त्या संबंधात हे आश्वासन खूप महत्त्वाचं आहे. ग्रंथ खरेदीच्या संबंधात शासनाच्या जी आरडाओरड प्रकाशक संघटनांनी केलेली आहे, मराठी प्रकाशक परिषदेने केली आहे, जी आपण उचलून धरली, जे सरकारपर्यंत पोचवलं, पत्र लिहिली, काय करायचं त्याच्या सूचना केल्या, त्या पार्श्वभूमीवरती ग्रंथ खरेदीतली पारदर्शकता आणणं हे एक आश्वासन आहे. पुस्तकावर जो GST 18% आहे तो रद्द करा ही आपली मागणी अनेक वर्षापासूनची, तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेलं होतं. त्याचं अभिवाचन आहे की ते रद्द करून घेण्याचे प्रयत्न केले जातील. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संमेलनांना अनुदान द्या, असं मी सुमारे 15 वर्षापूर्वी लिहिलेलं पत्र आहे आणि ज्या विचारात घेण्यात येईल असं आपल्याला कळवण्यात आलेलं होतं. त्याच्यावर पुढे काही विचार झाला नाही. केवळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देऊन चालणार नाही. वाढलेला जो व्यवहार आहे त्या सगळ्या जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या अनुदानाच्या रकमेची धोरणं आखा आणि त्याप्रमाणे एकाच संमेलनात 2 कोटी द्यायचे आणि बाकीच्यांना 2 लाख द्यायचे, हे चालणार नाही. यातून मराठी व्यवहार वाढणार आहे. ते सुद्धा आश्वासन पहिल्यांदा आलेलं आहे. ग्रंथालयांचं अनुदान याची वाढ करा म्हणून सतत मागणी असते, ते तिप्पट करण्याचं अभिवाचन आहे. मराठी अस्मिता टॅब सुरू करण्याचं अभिवाचन आहे. बोलीसाठी बोली विद्यापीठाची मागणी घोषणा सरकारने करून सुद्धा ते आजपर्यंत स्थापन झालं नाही, हे सतत आपण सरकारला पाठपुरावा करून सांगत असतो. त्या पार्श्वभूमीवरती बोलींची अभ्यास केंद्र स्थापन करण्याचं 8-10 बोलींची तर नावच घेतली आहेत त्यांनी जाहीरनाम्यामध्ये, त्यासाठी अभ्यास केंद्र स्थापण्याचा अभिवाचन आहे. मराठी विषयक माहितीपटांना अनुदान देण्याचं एक अभिवाचन आहे. अशी खूप महत्त्वाची अभिवचनं या जाहीरनाम्यामध्ये पहिल्यांदा दिली गेलेली आहेत. त्यामुळे
मराठी विषयक जे निसंदिग्ध शब्दात अभियोजना देणार नाही त्यांना मत देऊ नये अशी आपण जे आवाहन केलं होतं ते आपण पुन्हा करतो आहोत, की ज्यांनी हे दिलेलं आहे हे मराठी भाषिक समाजाने ठरवायचं आहे. मत देणं हा त्याचा अधिकार आहे, कोणाला द्यायचं आहे. मराठी विषयक आस्था बाळगणाऱ्यांना द्यायचं की मराठी विषयक अनास्था बाळगणाऱ्यांनाच उपकृत करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. त्याचा विवेक काय सांगतो हे त्यांनी पाहायचं आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपल्या विवेकाने आपलं काम करण्याचं. आपला विवेक मात्र हे सांगतो की मराठी विषयक आस्था ज्यांच्या जे बाळगत नसतील त्यांनी मराठी भाषिक समाजाकडून मत मागावं तरी का? त्यांनीच मागू नये खरं म्हणजे आम्हाला मत. त्यांनी हिंदी प्रदेशात जाऊन निवडणुका लढवाव्या ना, जर त्यांना मराठी विषयक आस्था नाही आहे तर. पण मराठी भाषिकांचं मराठी राज्य हे मराठीतूनच चाललं पाहिजे आणि मराठी भाषा, साहित्य, संस्कृती ईशाशी संबंधित प्रश्न सोडवणं हे सगळ्याच राज्य करू इच्छिणाऱ्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये त्याची अभियोजना असलीच पाहिजेत. याबद्दल आपण निश्चित आग्रही आहोत आणि आपण राहू. धन्यवाद.